आज आपण पिठलं बनवणार आहोत। त्यासाठी वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची, जिरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हळद। हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊया। फोडणीसाठी कढीपत्ता आणि एक कांदा चिरून ठेवलेला आहे। आता आपण पिठलं बनवूया। सर्वात आधी कढई आपण तापत ठेवूया। कढईमध्ये 2 चमचे तेल मी घातलेलं आहे। आपण फोडणी देऊया। कढीपत्ता, कांदा तेलात चांगलं परतून घेऊया। कढीपत्ता आणि कांदा तेलात छानपैकी परतून घेऊया। कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। कांदा आता आपला सोनेरी रंगाचा झालेला आहे। आता मगाशी आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते आपण तेलात परतून घेऊया। चण्याचं पीठ आहे जे आपण पाण्यात भिजवून घेतलेलं आहे। ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे भिजवून घ्यायचं आहे। मिश्रण आता आपलं छानपैकी एकजीव झालेलं आहे। आता आपण हे चण्याचं पीठ जे आपण भिजवून घेतलेलं आहे ते आपण कढईत सोडूया। त्याआधी चवीनुसार मीठ घालूया। थोडंसं पाणी ॲड करूया आणि हलवून घेऊया छानपैकी। हे पिठलं खूप चविष्ट बनेल। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता आपण यावर झाकण ठेवूया। झाकण ठेवून 5 मिनिटं याला आपण शिजवून घेऊया। आता आपण पाहूया आपलं पिठलं शिजलेलं आहे की नाही। वाह, आपलं पिठलं तयार आहे। खूपच सुंदर कलर आलेला आहे। 2 मिनिटांसाठी याला आपण झाकण लावून वाफेवर शिजूया। गॅस बंद करूया। आता आपण पिठल्यासोबत खाण्यासाठी तांदळाची भाकरी बनवूया। कोमट पाण्यामध्ये आपण हे पीठ छानपैकी मळून घेऊया। मळून झालेला आहे। आता आपण त्याचा गोळा तयार करूया। व्यवस्थित सुक्क पीठ लावून आता आपण भाकर थापून घेणार आहोत। त्याआधी गोळा व्यवस्थित हातावर गोल करून घेऊया। आता हळूहळू हलक्या हाताने आपण भाकरी थापूया। आपली भाकरी थापून झालेली आहे। बघा किती छान सुंदर गोल आकार आलेला आहे। आता आपण ही भाकरी तव्यामध्ये टाकूया आणि शेकून घेऊया। तव्यामध्ये भाकरी आपण टाकलेली आहे। आता आपण वरून पाणी लावून घेऊया। वरून पाणी लावून घेतलेलं आहे। पाणी सुकल्यावर आपण ती परतूया। आधी त्याच्या कडा सोडून घ्यायच्या, हलक्या हाताने परतूया। ही बघा भाकर आपली मस्त फुगलेली आहे आणि आता आपली भाकरी खाण्यासाठी तयार आहे। गरम गरम पिठलं भाकरी खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय।